नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स. माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राला मान शरमेने खाली घालायला लागावी अशी एक बातमी समोर येत आहे. NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा याही वर्षी भ्रष्टाचारात बाजी मारलेली आहे. भ्रष्टाचारात महसूल, पोलीस, मंत्रालय आणि महानगरपालिका हे विभाग सर्वात पुढे आहेत. सन 2020 साली लाचखोरीची 664 प्रकरणं उघडकीला आली. सन 2021 साली लाचखोरीची 774 प्रकरणं उघडकीला आली, तर सन 2022 साली लाचखोरीची 749 प्रकरणं उघडकीला आली. यामध्ये एकंदरीत 1044 जणांना अटक झाली, मात्र त्यापैकी 44 जणांनाच फक्त शिक्षा झाली आणि 453 जण हे निर्दोष सुटले. ACBने न्यायालयात आतापर्यंत जी प्रकरणं दाखल केलेली आहेत त्यापैकी 94% प्रकरणं ही प्रलंबित आहेत आणि दोषसिद्धी होण्याचं प्रमाण हे फक्त 8% इतकं आहे. दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रासाठी ही अत्यंत शरमेची बाब आहे. मित्रहो, हायकोर्टाचा यापूर्वी एक आदेश सुद्धा आहे. या आदेशानुसार ज्या स्पेशल जजेसकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत त्यांनी दर महिन्याला किमान 5 केसेस या निकाली काढल्या हव्यात असा हा आदेश आहे. मात्र त्यावर अंमलबजावणी केली जात नाही असे रिटायर्ड IPS ऑफिसर प्रवीण दीक्षित यांनी म्हटलेलं आहे. मित्रहो, आपण UP बिहारच्या नावाने खडी फोडतो, मात्र UP बिहारमध्ये दोषसिद्धी होण्याचं प्रमाण म्हणजेच कन्व्हिक्शन रेट हा 60% आहे, मात्र आपल्याकडे तो फक्त 8% आहे. इतका फरक आहे. आणि हे सर्व पाहून वाचून ऐकून एवढंच म्हणावंसं वाटतंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मित्रहो, भ्रष्टाचाराची तक्रार कुठे करावी यासाठी याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी देखील देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.